मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आज माझ्या लाडक्या मैत्रिणीची हळद आहे, सो त्यासाठी ही रेडी झाली आहे आणि आगरी पद्धतीची हळद तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू आहे म्हणून इंट्रो लवकर संपवते, पुढे तर इथे आपली नवरी अंकिता हळदीसाठी तयार आहे। खूप सुंदर अशी साडी नेसलेली आणि ब्लाऊजची डिझाईन तर बघा एकदमच छान होती आणि मेहंदी देखील खूप सुंदर काढली होती आणि रंग पण छान आलेला। हे अंकिताचं घर आहे, मस्तपैकी असं छान लाइटिंग वगैरे करून सजवलेलं आणि हे सगळे नातेवाईक मंडळी। त्यांच्याकडे हळद लावण्याआधी चुडा भरण्याची पद्धत आहे, सो ते कासार दादा आले होते। बऱ्याच व्हरायटीच्या बांगड्या त्यांनी आणल्या होत्या, सो मी देखील तेव्हा बांगड्या भरल्या आणि अंकिताकडे अशी पद्धत आहे की मामाच्या मांडीवर बसून लग्नातला जो चुडा आहे तो भरला जातो। सो त्यानिमित्त ती मामाच्या मांडीवर बसली आहे आणि इथे औक्षण वगैरे सुरू आहे। पूर्णच गडबड होती आणि तिच्या ज्या घरचे आहेत त्यांनी सकाळी ग्रीन थीम अशी केलेली, म्हणून तुम्हाला मागे सगळ्या हिरव्या साडीत छान तयार झालेल्या दिसत आहेत। आणि नंतर त्यांनी येल्लो साडी वेअर केली, पण अंकिताने येल्लो साडी वेअर केली कारण ती लगेचच हळद लावायला बसणार होती। आमच्याकडे म्हणजे मी माहेरची चौकळशी आहे, सो चौकळशी पद्धतीत अशी आहे की हळद लावल्यानंतर कासार येतात आणि तेव्हा चुडा भरला जातो आणि तेव्हाच बाकीच्या देखील चुडा भरतात। कार्य तुम्ही सिद्धी न्यावे, फुल फुल रे उंबरा, फुल फुल रे उंबरा, फुल मध्याने रातीचा, फुल मध्याने रातीचा, ती फुल येती देवाच्या देवसभे, देवाच्या देवसभे, बाई देवाच्या देवसभे। आहे सोनियाची नाणी, आहे सोनियाची नाणी, चांदा सारी राणी काय कुलस्वामी देवांची। आता तुम्ही जे सुंदर गाणं ऐकलं ते दौलारीण आहेत त्यांनी गायलं होतं, सो त्या रीती परंपरा सांगतात त्यानुसार सगळे करत होते। सो सर्वप्रथम आधी घराच्या दरवाजाला कुंकू लावण्यात आलं, त्यानंतर हळद लावण्यात आली आणि मग पुढचे जे काही विधी आहेत ते सुरू झालेले होते। सगळंच असं खूप मंगलमय छान वाटत होता आणि एकीकडे सगळ्या बायकांचा चुडा भरण्याचं सुरू होतं। ही अंकिताची माई मावशी आहे, सो ती पहिली अंकिताला हळद लावते आणि अंकिता खूप रडायला आलेली आहे। ॲक्च्युली हळद लावताना खूप इमोशनल फील होतं, मी आतून गेली आहे त्यामुळे मी सांगू शकते की आपलं घर सोडतो त्याचं एक वेगळंच दुःख असतं प्रत्येकालाच। नंतर आपण काही महिन्यांनी सेटल होतो नव्या ठिकाणी, पण सुरुवातीचे जे काही असतात तेव्हा थोडं असं इमोशनल फील होतं। सो 5 बायकांनी घरात लावली शास्त्रानुसार आणि नंतरच्या ज्या काही सगळ्या होत्या त्यांनी बाहेर लावली। बाहेर छान असं मंडप तयार करण्यात आलं होतं, सो तिथे छान हा कार्यक्रम पार पडला। हळद लावली अंगाला, अंग झाला ग सौरंगी, तो रंग चढला अंकिताबाई नवरीला, तो रंग चढला अंकिताबाई नवरीला। जात गे तिच्या समोर तिला उठायला मोकळी फोटो काढ, जात गे इथे पण जात्यावरती काढली पर्स, काढली मोठी मोठी पर्स काढली। कोमल जायला पाहिजे होतं, संकेत इथे पण येऊ देत रे। समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
रात्रीला छोट्या नोटा दादाचा इथपासून हा डोक्यापासून हा 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 मध्ये हळदी जेवढा पोचते तिला नंतर कापूस टाकूया छोटासा कपडा मुलींनी आधी मी राहिली स्वामींचा थोडा टाक टाक बाई मुली गेले आपल्या लेकी माझा सागर तिथे खाणी लागल्या जातणीच्या एक एक जातीनं मुलाची दळणारी थोराची वैशाली बाई दळणारी थोराची चंद्रभागाबाई दळणारी थोराची पडू दे ना जरा पडू दे जागा होईल हा नाव पडेल ना टाकायचं नवरीला ते लक्षात ठेव वाड्यांचं ठेवलं साईडला तिथे नारळ नवरी बाहेर पडेल तर ते ओवाळून काढायचं आणि मग नारळ फोडायचं आणि सिग्नलला दादर सिग्नल सिग्नलला काय करायचं